Students, today we are going to learn very interesting topic that is Be Smart for 10th standard students. Be Smart is nothing, not only a topic, it is a vision, dreams and so many things which are very helpful for our career. म्हणजे बी स्मार्ट हा टॉपिक फक्त एक टॉपिक नसून तो आपल्या करिअरसाठी अत्यंत महत्त्वाचा असा दिशादर्शक, मार्गदर्शक होणारा असा पाठ आहे. तर या पाठाची आपण सुरुवात करत आहोत. चॅम्पियन्स aren't made in gyms. Champions are made from something they have deep inside them, a desire, a dream, a vision. They have to have the skill and the will. बघा काय दिलंय, चॅम्पियन्स aren't made in gyms. चॅम्पियन्स aren't made in gyms हे काय आहे तर पॅसिव्ह वॉइसचं वाक्य आहे, हे लक्षात घ्या. मग याचा ॲक्टिव्ह वॉइस काय येतो, दे डोंट मेक चॅम्पियन्स इन जिम्स. मग आता हे काय ग्रामर शिकवायचा हा हेतू नाही, पण आपलं माहीत असावं म्हणून. चॅम्पियन्स aren't मेड म्हणजे निर्माण केले जात नाहीत. इन जिम्स म्हणजे व्यायामशाळांमध्ये चॅम्पियन्स निर्माण केले जात नाहीत. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. चॅम्पियन्स आर मेड म्हणजे जे विजेते आहेत ते आर मेड म्हणजे बनवले जातात. फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम, तर अशा एखाद्या समथिंग गोष्टीने दे हॅव जी त्यांच्याकडे स्वतःकडे असते, डीप इनसाइड देम म्हणजे त्यांच्या अंतर्मनात खोलवर रुजलेली असते. मग त्या गोष्टी कोणत्या आहेत, अ डिझायर, अ ड्रीम, अ व्हिजन. डिझायर तीव्र इच्छाशक्ती, अ ड्रीम स्वप्न आणि एक दृष्टिकोन व्हिजन. ह्या गोष्टीच चॅम्पियन्स बनण्यासाठी कारणीभूत ठरतात. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. दे मीन्स चॅम्पियन्स हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. चॅम्पियन्सकडे काय असणं खूप आवश्यक असतं, स्किल अँड द विल. कौशल्यसुद्धा आवश्यक असतं अँड द विल म्हणजे इच्छाशक्तीसुद्धा आवश्यक असते. आता इच्छाशक्तीसुद्धा आवश्यक असते. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. बघा महत्त्वाचं वाक्य आहे हे. बट द विल म्हणजे इच्छाशक्ती, मस्ट बी स्ट्रॉंगर, ही मस्ट बी म्हणजे अत्यावश्यक आहे. स्ट्रॉंगर दॅन द स्किल म्हणजे तर कौशल्यापेक्षा बलवान, बलिष्ठ किंवा मजबूत काय पाहिजे तर आपली इच्छाशक्ती पाहिजे. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. यशस्वी जो लोक असतात, थ्राईव्ह म्हणजे प्रॉस्पर, प्रगती करतात. इन द सेम मॅनर म्हणजे याच रीतीने, मॅनर म्हणजे रीत. कोणत्या रीतीने तर त्यांच्याकडे काय जास्त असते, इच्छाशक्ती प्रबळ असते. कौशल्य कमी असेल तरी चालेल, इच्छाशक्ती तीव्र पाहिजे असं इथं सांगितलंय. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. बघा आता याचं सुद्धा आपल्याला टेल टॅग करता येतं. बघा डोंट वी यायला पाहिजे. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स, इथं हॅव हे मेन व्हर्ब म्हणून आलेलं आहे. आपणा सर्वांकडे काय असतं आहे, नैसर्गिक बुद्धिमत्ता आहे, नाही का असं म्हणून डोंट वी. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. मग हे जे नॅचरल टॅलेंट्स आहेत, नैसर्गिक बुद्धिमत्ता आपणाकडं जे आहे, ती जर आपण इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ, आपल्या जीवनातील ध्येय जर निश्चित करण्यासाठी ते टॅलेंट आपलं वापरलं, बुद्धिमत्ता वापरली, तर वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ म्हणजे आपण अत्यंत सहजपणे आपल्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. आता बघा हे पण वाक्य खूप महत्त्वाचं आहे. वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स, आपण आपले ध्येय साध्य करू शकत नाही. इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम, जर आपण ती साध्य करण्यासाठी जर ॲक्शन कृती केली नाही तर ती ध्येय आपण साध्य करू शकत नाही. पहिला पॅराग्राफ झालेला आहे. आता आपण दुसऱ्या पॅराग्राफकडे वळत आहोत. बघा सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट्स. आता ही ध्येय निश्चिती म्हणजे सेटिंग गोल्स, हॅज म्हणजे असते, काय असते, टू व्हॅल्युएबल असेट्स, तर दोन त्याचे महत्त्वाचे घटक असतात. कोणते घटक आहेत, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी म्हणजे मूळ स्वरूपाची जाणीव. सेन्स म्हणजे जाणीव. ओरिजिनॅलिटी आपल्यातील असणारं जे मूळ स्वरूप आहे त्याची जाणीव, हा एक महत्त्वाचा गुण आहे. अँड अ स्टेपिंग स्टोन, आणि स्टेपिंग स्टोन म्हणजे पहिलं पाऊल जे आहे
टू इल्युमिनेट द पाथ. इल्युमिनेट म्हणजे एनलाइटन, म्हणजे जो मार्ग आहे तो प्रज्वलित करण्यासाठी, प्रकाशित करण्यासाठी जे पहिलं पाऊल जे आपलं ध्येयाकडे टाकणार, हे 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कधी पाऊल टाकणार? जे आपलं ध्येय निश्चित असेल त्यावेळी. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. गोल्स म्हणजे ध्येय, पुट वन म्हणजे आपणास कुठं ठेवतात? ॲट द हेल्म ऑफ लाईफ म्हणजे इन चार्ज ऑफ, म्हणजे आपल्या जीवनाचा आपण नियंत्रक बनवतात. आपल्या जीवनावर, आपल्या आयुष्यावर त्याचं नियंत्रण राहण्यासाठी आपलं स्वतःचं ध्येय महत्त्वाची भूमिका बजावतात. पर्स्यूइंग देम एक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. पर्स्यू करणे म्हणजे बघा पाठलाग करणे, फॉलो करणे. देम कोणाला? गोल्सना. एक्नॉलेजेस म्हणजे हमी देतात. त्यांचा म्हणजे ध्येयाचा पाठलागाने आपणास हमी मिळते कशाची? अ बेटर फ्युचर सिच्युएशन. भविष्यातील अधिक चांगल्या परिस्थितीची हमी आपणास तिथं मिळते जर आपण ध्येयाचा पाठलाग करत राहिलो, प्रयत्न करत राहिलो तर. दे हेल्प टू स्टिअर अ कोर्स ऑफ लाईफ. दे म्हणजे गोल्स बघा. गोल्स हेल्प टू स्टिअर अ कोर्स ऑफ लाईफ. स्टिअर म्हणजे बघा चॅनलाइज, कार्यान्वित करण्यास. कोर्स ऑफ लाईफ म्हणजे आपला जीवन प्रवास. रादर दॅन च्या ऐवजी, कशाच्या ऐवजी? सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन. बघा बऱ्याच जणांचं आयुष्य असंच असतं. सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग म्हणजे फक्त ड्रिफ्टिंग, जसं वाहवत जाणं, अलॉंग प्रवाहाबरोबर, अँड लेटिंग थिंग्स हॅपन, आणि गोष्टी घडू देत राहतो आपण. आज अभ्यास नको उद्या करू, उद्या नको परवा करू, जसं मिळेल तसं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळेच काय होतं तर आपल्याला अपयश येतं. म्हणून त्याच्यासाठी ध्येय आवश्यक आहेत. ध्येय आपणास काय करतात तर हेल्प टू स्टिअर अ कोर्स ऑफ लाईफ, म्हणजे आपलं जीवन गतिमान किंवा कार्यान्वित करण्यासाठी ध्येय मदत करतात. जरा दुसरा पॅरेग्राफ सुद्धा आपला झालेला आहे. आता आपण तिसऱ्या पॅरेग्राफकडे वळूयात. सेटिंग गोल्स मे अपियर इझी. बघा, सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. बघा, खूप सोपं आहे. ध्येय निश्चिती मे अपियर इझी, सोपं वाटू शकतं. मे कदाचित, अपियर म्हणजे सीम, भासणे, भासतंय सोपं. ध्येय निश्चित करा काय अवघड आहे? पाडायचेच 99%. ठरवलं एकदा, हे ध्येय निश्चित झालं का? हे सोपं आहे, तेवढं म्हणणं सोपं आहे. बट फॉर सम, मात्र काही जणांसाठी, इट इज क्वाईट चॅलेंजिंग म्हणजे अत्यंत आव्हानात्मक. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स. आता हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे. तर फिअर ऑफ फेल्युअर का माणसं नाहीत करत सेटिंग गोल्स? कारण ती पळवाट शोधतात. फिअर ऑफ फेल्युअर, भीती कशाची असते? अपयशाची. मे बी अवॉइडेड, ती टाळली जाऊ शकते ना, भीतीच वाटणार नाही जर ध्येय नसतील तर. इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स म्हणजे कुठलंच ध्येय नसेल तर अपयशाची भीतीच वाटत नाही किंवा नसते. त्यामुळे लोकांना मानसिक ताणतणाव येणार नाही, म्हणून लोक काय करतात तर ध्येय निश्चित करत नाहीत. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड वॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. मात्र आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड म्हणजे आपण, हॅज टू डिसाईड स्वतःच निश्चित करायला हवं. वॉट वन वॉन्ट्स म्हणजे आपण स्वतः काय आपणास आवश्यकता आहे. टू अचीव इन द एंड, तर शेवटी आपल्याला काय अचीव करायचं, काय ध्येय साध्य करायचं, हे जर आपल्याला माहीत नसेल तर आपण काय करू शकत नाही? ध्येय निर्माण करू शकत नाही. टू अकम्प्लिश गोल्स, अकम्प्लिश म्हणजे पूर्ण करण्यासाठी, ध्येय साध्य करण्यासाठी, ध्येय प्राप्तीसाठी एक्सपर्ट्स रेकमेंड अ 5 स्टेप अप्रोच. जे तज्ज्ञ लोक आहेत, रेकमेंड म्हणजे शिफारस करतात. काय करतात? अ 5 स्टेप अप्रोच, 5 पायऱ्यांचा दृष्टिकोन. आता त्याच 5 पायऱ्यांचा दृष्टिकोन म्हणजे स्मार्ट. तर हे स्मार्ट काय आहे हे पुढं पाहूया आपण. बघा काय आहे? स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी. कसली मेथडॉलॉजी आहे? ऑफ थिंकिंग, विचारांची, विचार करण्याची एक पद्धती आहे. दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस, जी मदत करते लोकांना यशस्वी होण्यासाठी. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाईम बाउंड. बघा, हे पहिलं त्यातले जे अक्षर आहे स्मार्ट, यस फॉर
स्पेसिफिक, M फॉर मेजरेबल, A फॉर अचिएबल, R फॉर रिअलिस्टिक आणि T फॉर टाइम बाउंड. हे महत्त्वाचं आहे. याच्यातून आपणास पूर्ण ध्येय साध्य करता येऊ शकतं. बघा, त्याचं स्पेसिफिक, मेजरेबल, अचिएबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड या प्रत्येकाचा अर्थ आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. पहिलं आहे स्मार्ट गोल्स हॅव स्पेसिफिक रुब्रिक. रुब्रिक म्हणजे काय असतं रे? रुब्रिक म्हणजे काय असतं? एक टायटल असतं. त्याला एक निश्चितपणे काय असतो? तर त्याला एक दृष्टिकोन असतो. कशाचा दृष्टिकोन असतो? तर बघूयात आपण. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. रुब्रिक म्हणजे शीर्षक. त्याला एक नाव असतं ना, की मला एवढे टक्के पाडायचे आहेत, मला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ह्या गोष्टी करायच्या आहेत, हे असतं. मग काय आहे स्पेसिफिक? विशिष्टता. मग स्पेसिफिकमध्ये कशाचा समावेश होतो? तर स्पेसिफिकमध्ये होतो इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. त्यात पहिल्यांदा आपल्याला हे माहीत पाहिजे की आपल्याला नक्की काय सुधारणा करायची आहे. द मोर स्पेसिफिक द एरिया, कोणत्या क्षेत्रात, कोणत्या भागात सुधारणा करायची आपल्या त्या ध्येयाच्यासाठी आवश्यक आहे. द मोर रिफाइंड अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. मोर रिफाइंड म्हणजे अत्यंत शुद्ध, म्हणजे अचूक. द अचिव्हमेंट म्हणजे साध्य जे ध्येय आहे ते, ऑफ वन्स गोल कॅन बी, आपल्या स्वतःचं ध्येय साध्य करण्यासाठी, अचूकता येण्यासाठी काय आवश्यकता आहे? तर इम्प्रूव्हमेंटचा एरिया शोधणं गरजेचं आहे. आपल्यात काय सुधारणा करणं आवश्यक आहे? इट मेक्स इट इजियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. आणि स्पेसिफिक असणं म्हणजे रुब्रिक असणं, शीर्षक असणं, म्हणजे एखाद्याला मला 99% गुण मिळवायचे आहेत, हे शीर्षक असणंच काय करू शकतं? इट मेक्स इट इजियर, हे इझियर करतं, सोपं करतं. टू सेट पॅरामीटर्स, नॉर्म्स किंवा मानकं निर्धारित करण्यासाठी. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? अँड वर्क टुवर्ड्स द गोल, आणि त्याच्यासाठीचं काम आणि काय गोष्टी ठरवायच्या हे सोपं करण्यासाठी आपल्याला ते शीर्षक हवं. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. एक उदाहरण दिलंय. इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, एखाद्याला घर बांधायचं असेल. व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड, तर त्या घराची क्षमता किती असावी, क्षमता किती लोकांसाठी आहे. अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच, म्हणजे किती लांबपर्यंत आपण त्याचा खर्च पेलू शकतो, हे आपल्याला फिक्स माहीत असणं आवश्यक आहे. हे स्पेसिफिक आहे. घर बांधणं हे एक ध्येय झालं, मात्र त्याच्यासाठी विशिष्टता काय गरजेची आहे? किती लोकांसाठी बांधायचं आहे आणि किती खर्चात बांधायचं आहे, हा स्पेसिफिक झाला. त्यानंतर दुसरा आहे एम, मेजरेबल. मेजरेबल म्हणजे आपणास माहीत आहे. मेजरेबल म्हणजे काय असतं? नथिंग बट मोजमाप करायचं. मेजरेबल. क्वांटिफाईंग गोल्स म्हणजे क्वांटिफाईंग म्हणजे मोजमाप करणं गोल्सचं, ध्येयांचं. प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज, ते प्रोव्हाइड्स पुरवतात. स्पेसिफिक वेज म्हणजे विशिष्ट मार्ग. कशासाठी? टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. जर ध्येय आहे, त्या ध्येयाच्या बाबतची जी आपली ध्येय प्राप्तीकडची वाटचाल आहे, त्याचा ट्रॅक करता येते, म्हणजे त्याचं मोजमाप करता येतं आपण मेजरेबल या घटकानुसार. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड. आता घर बांधण्यासाठीचा गोल पिरियड काय असेल? 1 वर्ष असेल समजा. मग त्याचं मोजमाप काय आहे? तर दरवेळी आपण प्रत्येक गोष्ट जशी ठरवलेली आहे प्लॅननुसार, तसं काम होत आहेत का त्या ठराविक वेळेत. काय आहे? दिस मेक्स इट इझी, हे सोपं बनवतं. टू बेंचमार्क म्हणजे स्टँडर्ड बाय विच समथिंग कॅन बी मेजर्ड, जज्ड. म्हणजे मोजमापाची परिमाणांच्यानुसार परफॉर्मन्स, म्हणजेच जे काय आपलं प्रत्यक्ष कार्यवाही आहे थ्रू आउट द गोल पिरियड, म्हणजे संपूर्ण ध्येय प्राप्तीच्या कालावधीतील, त्याचं आपल्याला काय करता येतं? तर त्याचं जजमेंट काढता येतं किंवा मेजर करता येतं. इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह, यामध्ये मग सुधारणा सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे घर बांधणीतले अडथळे काय? साहित्य न मिळणं, कामगार न मिळणं, या गोष्टी आहेत. मग ते वेळोवेळी आपण काय करायला पाहिजे? तर त्याचं मूल्यांकन केलं पाहिजे, मोजमाप केलं पाहिजे. वाईल प्लेइंग फुटबॉल, आता इकडं या पेजवर आपण आलो आहे. वाईल प्लेइंग फुटबॉल, वन्स एक्झॅक्ट रोल म्हणजे एखाद्याचा आपला, वन्स म्हणजे इथं स्वतःचा बरं का रे. वन्स म्हणजे स्वतःचा, एक्झॅक्ट रोल म्हणजे प्रत्यक्ष भूमिका, अँड पोझिशन, आणि आपली जी जागा आहे,
कुठं उभं राहायचं आहे, हॅज टू बी क्लिअरली डिफाईन्ड. बघा म्हणजे फुटबॉलच्या खेळामध्ये आता आपणास माहिती आहे वर्ल्ड कप वगैरे सुरू असताना फुटबॉलचे मॅचेस आपण पाहतो. प्रत्येकाची जागा पोझिशन फिक्स असते, क्लिअरली स्पष्ट असते, कोणीही कोणाला मध्ये येत नाही. म्हणजे आता हे मेजरेबल लक्षात आलं. त्यानंतर अचिवेबल. तर अचिवेबल काय असते बघूया आपण. अचिवेबल म्हणजेच काय तर सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम. आपण ध्येय ज्यावेळी निर्धारित करतो त्यावेळी किती कालावधीसाठी करतो, ते अचिवेबल किती वेळात आहे हे आपल्याला काय करावं लागणार आहे ते ठरवावं लागणार आहे. ऑफन दीज गोल्स मे ॲक्ट लाईक स्टेपिंग स्टोन्स टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स दॅट फर्दर डिफाईन अ करिअर. ऑफन म्हणजे बऱ्याचदा, दीज गोल्स ही ध्येय छोटी छोटी, मे ॲक्ट लाईक स्टेपिंग स्टोन्स, मे म्हणजे कदाचित, ॲक्ट करू शकतात, काय कार्यवाही करू शकतात, लाईक स्टेपिंग स्टोन्स म्हणजे मैलाचे दगड जे आहेत महत्त्वपूर्ण वळणं ठरू शकतात. टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स, जरा अजून मोठी ध्येय साध्य करण्यासाठी हे छोटी छोटी ध्येय. म्हणजे अभ्यास करायचा कशासाठी तर चांगले आयुष्यात यशस्वी होण्यासाठी. मग ते यशस्वी होण्यासाठी पहिल्यांदा 10वीत चांगला मार्क्स पाडायचे, 12वीत पाडायचे, डिग्रीला चांगला अभ्यास करायचा, कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये चांगलं द्यायचं. म्हणजे उदाहरणार्थ या पद्धतीने छोटी छोटी ध्येय दर वर्षासाठी आपण जी बाळगणार आहोत ती पूर्ण करत करत गेलो तर शेवटी त्याचं करिअरमध्ये आपल्या चांगल्या पद्धतीनं समाजात मानसन्मान मिळवण्यासाठी, ओळख निर्माण करण्यासाठी उपयोग होणार आहे. ॲज स्टुडंट्स, एक विद्यार्थी म्हणून आपण वी कांट बिकम प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर. आज आपण प्रेसिडेंट किंवा राष्ट्रपती किंवा प्राईम मिनिस्टर, पंतप्रधान बनू शकतो का? नाही. बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. मात्र आता आपण नक्कीच होप करू शकतो, आशा करू शकतो की टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर, भविष्यात एवढ्या उच्च पदापर्यंत जाण्याचं आपण स्वप्न नक्कीच बाळगू शकतो, आशा नक्कीच बाळगू शकतो. यानंतर पुढचं आहे रिअलिस्टिक. रिअलिस्टिक पाहिजे बघा. आपलं ध्येय, आपली जर 99% क्षमता हे पाडण्याची, तर त्याच्यासाठी रिअलिस्टिक आपण पहिल्यांदा पाहिलं पाहिजे आपल्याला पडू शकतात का, आपण केला अभ्यास तर कुठपर्यंत क्षमता आहे. म्हणजे वास्तववादी पाहिजेत आपलं ध्येय. रिअलिस्टिक. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट ऑर एरिया ऑफ एक्सपर्टाईज. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स, अशीच ध्येय निर्माण करणं महत्त्वाचं असतं. दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट, जी की कशा आहेत, विदिन वन्स म्हणजे आपल्या, करंट स्किल सेट सध्या प्राप्त असलेल्या कौशल्यांमध्ये जो असणारी कौशल्यांचा सेट आहे, संच आहे, ऑर एरिया ऑफ एक्सपर्टाईज किंवा आपलं जे प्रभुत्व असणारे जे घटक आहेत किंवा क्षेत्र आहेत त्यांच्या आवाक्यातीलच ध्येय आपण निर्माण केली पाहिजे. म्हणजे एखाद्याला गणित जर समजतच नसेल तर त्याने बाहेर 100पैकी 100च मार्क्स काढणं, तर ते आपल्याकडं तर करंट स्किल सेट ऑर एरिया ऑफ एक्सपर्टाईजच्या विरुद्ध जातोय आपण, असं लक्षात येतंय. बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाईम. बघा आता एखादा तज्ज्ञ होणं, मास्टरी होणं, एखाद्यात निष्णात होणं याच्यासाठी वेळ लागतो. एका दिवसात कुठेही कोणी महान क्रिकेटर किंवा खेळाडू किंवा महान कुठलाही व्यक्ती होऊ शकत नाही, कुठल्याही क्षेत्रातला, व्यावसायिक जरी असेल. सो एक्सपेक्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम इज अनरिअलिस्टिक. सो म्हणूनच एक्सपेक्टिंग, अशी अपेक्षा करणं, टू बिकम ची बनण्याची, काय बनण्याची, ॲन एक्सपर्ट तज्ज्ञ निष्णात व्यक्ती बनण्याची, इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम कमी वेळात आपण मास्टर बनणं, एक्सपर्ट बनणं याची अपेक्षा करणं इज अनरिअलिस्टिक. हे अवास्तववादी आहे किंवा याला काय आपण वास्तवाचे भान नसलेलं आहे, अवास्तव आहे ते. बिईंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ॲट अटेनिंग गोल्स. बिईंग रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी बनल्यामुळे, विल मेक इट इझी आपणास सोपं करू शकेल काय, टू बी सक्सेसफुल यशस्वी होण्यास, ॲट अटेनिंग गोल्स म्हणजे ध्येयप्राप्तीमध्ये यशस्वी होण्यास आपणाला कोणता घटक महत्त्वपूर्ण ठरणार आहे तर वास्तववादी असणं. आपण रिअलिस्टिक असायला पाहिजे. आपल्याकडे स्किल सेट काय आहेत किंवा आपण किती प्रयत्न करून एक्सपर्ट होणार आहे आणि कसे आपण ते ध्येय साध्य करणार याचं वास्तववादी आपल्या मनाला जाणीव असली पाहिजे. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. आणि डिफेन्सिव्ह असणं, बघ बरेच जण जस्टिफिकेटिव्ह असतात. डिफेन्सिव्ह, मार्क्स नाही चांगले मिळाले, शिक्षकांनी नाही शिकवलं, किंवा मग मी आजारीच होतो, मग बऱ्याच गोष्टी, मग माझं नशीबच खराब होतं. डिफेन्सिव्ह असतो आपण, फक्त कारणं देत राहतो. अँड नॉट ॲग्रेसिव्ह
बचावाचंच धोरण असतं कायम आपलं. आणि आपण आक्रमक नसू किंवा ध्येयप्राप्तीसाठी आपल्याला पजेसिव्ह नसू आपण. म्हणजे आपल्याला ते सारखं पछाडलेलं नसेल ध्येयप्राप्तीनं आणि आपण सारखाच बचाव करा. आज तब्येत बरी नाही, उद्या शिक्षकांनी शिकवलं कळालं नाही, परवा पालकांनी म्हणजे लक्षच दिलं नाही आमच्याकडं. हे बचावाचं धोरण झालं. असं असेल जर डिफेन्सिव्ह असेल आणि आक्रमकता नसेल, ध्येय प्राप्तीसाठी आपण आग्रही नसू, तर द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. तर जे ध्येय आहे त्यात कदाचित परहॅप्स लॅक्स म्हणजे उणीव निर्माण होते रिअलिझमची, वास्तवाची. कारण वाटते मनाला 99% पाडावे, मात्र प्रत्यक्षात आपण मग शिक्षक शिकवलेलं समजतच नाही, मला अभ्यासच होत नाही, मला सुटतच नाही, पालक मला क्लासेसच लावत नाही, असं म्हणत राहिलो तर त्यात वास्तववाद राहणार नाही. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू ॲडेअर टू दॅट पिक्चर. मग यासाठी काय करणं, खूप सुंदर वाक्य बघा हे. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड. आपल्या ध्येयाचं आपल्या मनामध्ये अत्यंत स्पष्ट चित्र पाहिजे. आपल्या नजरेसमोर दिसलं पाहिजे मला 99% मार्क्स मिळणारच आहे आणि ते मी मिळवणारच आहे. मिळणारच म्हणण्यापेक्षा मिळवणारच आहे. तर मात्र आपण रात्रंदिवस ते झपाटले पण आपल्यात येऊ शकतं. अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी, आणि तेवढी आपल्याकडं ॲबिलिटी क्षमता असायलाच हवी टू अडेअर टू दॅट पिक्चर. अडेअर म्हणजे बाइंड टू दॅट पिक्चर. ते नजरेसमोरचं जे आपल्या मनातील स्वप्न आहे, जे चित्र आहे, त्याला आपण बांधील राहण्याची आपल्याकडं क्षमता असलीच पाहिजे. काही झालं तर मी 99% पाडणार, मला माहीत नाही कसे पाडणार पण मी पाडणार, असं म्हटलं तर आपण काय करू शकतो, त्यासाठी प्रयत्न करू शकतो. बघा आता एस झालं, एम झालं, ए झालं, आर झालं, स्मार्ट झालं. आता महत्त्वाचा ज्या अक्षराशिवाय हे स्मार्ट पूर्णच होऊ शकत नाही ते आहे टाईम बाउंड. टाईम बाउंड म्हणजे माहिती आहे, बऱ्याच जणांचे टाईम टेबलवर पडतात, नाहीतर भिंतीला चिटकवून राहतात, धूळ साचते, मात्र ते कधीही कंप्लीट होत नाही. आपण खूप सुरुवातीला 10वीला आल्यानंतर पण केलं असेल बऱ्याच जणांनी टाईम टेबल, मात्र त्या टाईम टेबल आणि टेबल यांचा टाईम आणि टेबल यांचा कधीही मेळ बसत नाही आणि आपण त्या टाईम टेबलपासून लांबच जातो. तर आता हे टाईम बाउंड काय आहे पाहूया आपण. टाईम बाउंड म्हणजे कालबद्ध, ठराविक. ज्यावेळी आपल्याला 10वीच्या 99% पाडायचे मार्क्स, तर ते आपण जानेवारी फेब्रुवारीत अभ्यासाला सुरुवात करून पाडू शकणार नाही. एस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स अराउंड इच गोल. बघा, एस्टॅब्लिश म्हणजे निर्मिती करायची आहे. टाईम पॅरामीटर्स म्हणजे वेळेची जे मानकं आहेत अराउंड इच गोल, प्रत्येक ध्येयाभोवती आपल्याला वेळेची जी मानकं आहेत ती निश्चित केली पाहिजेत. मग आता ध्येय असताना 99%, त्यासाठी मग प्रत्येक विषयाचं नियोजन पाहिजे. त्याच्यासाठी किती वेळ द्यायचा, कुठल्या धड्याला किती मिनटं द्यायची अभ्यासाला, एवढं जर मायक्रो प्लॅनिंग जर त्या अनुक्रमाने लिहिलं तर आपण 100% यशस्वी होऊ शकतो. एका धडा 20 मिनिटातच अभ्यास करून होणार आहे, त्याच्यासाठी 2 तास पुस्तक हातात घेण्याची गरज नाही. ॲज इट विल हेल्प इनक्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. का महत्त्वाचं आहे वेळेचं निर्धारण करणं, वेळ ठरवणं, तर ॲज इट विल हेल्प इनक्रीज फोकस. ॲज म्हणजे बिकॉज, कारण इट विल हेल्प इनक्रीज, हे मदत करेल कशासाठी, इनक्रीज फोकस. फोकस म्हणजे लक्ष वाढवण्यासाठी. अँड अकाउंटेबिलिटी म्हणजे जाणीव, जबाबदारीची जाणीव होईल आपणास, की नाही मला हे करायला हवं, हे ध्येय गाठण्यासाठी मला एवढाच वेळ आहे. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. टू रिड्यूस वेट, वजन कमी करण्यासाठी वी नो हाऊ टू गो अबाउट इट, म्हणजे आपल्या वजन कमी करायचं असेल तर आपल्याला माहीत असतं काय करणं आवश्यक आहे. बट विदाउट कन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन इट नेवर बिकम्स अ रिॲलिटी. माहिती व्यायाम केला पाहिजे, यू शूड डू एक्झरसाइज, यू शूड फोकस ऑन डाएट, बट विदाउट कन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन, स्टेडी पाहिजे ना. कन्सिस्टंट म्हणजे सातत्यपूर्ण कालबद्ध कृती असल्याशिवाय इट नेवर बिकम्स अ रिॲलिटी, वजन कमीच नाही होऊ शकत, वास्तवात ते येणारच नाही ध्येय. इट मे बी एक्झरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. मग यासाठी काय आवश्यक आहे, एक्झरसाइज आहे, व्यायाम आहे, डाएट आहे, आहार आहे, अँड स्ट्रेस फ्री थॉट्स म्हणजे तणावमुक्त विचार आहेत. मग हे सगळे येण्यासाठी आपल्याला एकच दिवस प्रयत्न करून चालणार नाहीत, तर तशी लाईफस्टाईल आपल्याला आत्मसात करावी लागेल. त्याला टाईम बाउंड द्यावा लागेल. 2 महिने 3 महिन्यात मला हे वजन कमी करायचं. ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस्ड अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिटेशन. आणि हे सगळ्या गोष्टी, एक्झरसाइज, डाएट, स्ट्रेस फ्री थॉट्स, ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस्ड. प्रॅक्टिस म्हणजे याचा सराव झालाच पाहिजे, आणि इम्प्लिमेंटेड, आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा झाली पाहिजे. विदाउट हेजिटेशन म्हणजे कोणत्याही प्रकारच्या अडथळ्याशिवाय. एक दिवस केलं, दुसऱ्या दिवशी नाही, तिसऱ्या दिवशी केलं, चौथ्या दिवशी नाही, तसं वजन कमी होणार नाही. मग हेजिटेशन नको आहे, कोणताही अडथळा नको आहे,
डाऊट शंका नको आहे, ऑर इनडिफरन्स बट विदिन अ डेडलाईन, किंवा कोणताही त्यात वेगळेपणा नको आहे. सलगताच पाहिजे, पण कसं पाहिजे, बट विदिन अ डेडलाईन. डेडलाईन ठराविक 1-2 महिन्यातच करायचं आहे ना ते, मग त्यामुळे ते दररोज त्याच पद्धतीनं पाहिजे. टाईम बाउंडसाठी झालं आता बघा शेवटच्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला उद्बोधन केलेलं आहे. आता काय उद्बोधन दिलंय बघा, तो टाईम बाउंडचा विषय संपलाय तिथंच आता बरं का बाळा. आता बघा हे आपल्यासाठी आहे. विजन्स, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स ऑल आर व्हॅल्युएबल्स. खूप सुंदर वाक्य आहे. विजन्स, स्वप्न, विशेष, इच्छा असतील, इंटेन्शन्स, हेतू असतील, अँड ड्रीम्स असतील, दृष्टिकोन. बघा विजन्स हे जे आपले दूरदृष्टी असेल, दृष्टिकोनातील ज्या गोष्टी आहेत, स्वप्नच म्हणायचं. ड्रीम्स अँड विजन्समध्ये जास्त फरक नाही, पण ड्रीम्स ही आंधळी असू शकतात, विजन्स ही डोळस असू शकतात, हे लक्षात घ्या, हाच फरक आहे. आर ऑल व्हॅल्युएबल, हे सगळेच महत्त्वाचे आहेत. स्वप्न आंधळी असू द्यात, चांगले असू द्यात, सगळीच महत्त्वाचे आहेत. खराब स्वप्न असल्याशिवाय चांगल्या स्वप्नांचं मोल आपल्याला समजणार नाही. हे सगळे महत्त्वाच्या गोष्टी आहेत बरं का. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज अस टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच. ते स्पार्क ऑफ इमॅजिनेशन, स्पार्क ऑफ म्हणजे चालना देतात. कशाला? इमॅजिनेशनला, कल्पनाशक्तीला चालना देतात ह्या सगळ्या गोष्टी बघा. विजन्स, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स. अँड एनकरेज अस, आणि आपणास प्रोत्साहन देतात. टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच, आपल्याला हे स्पष्ट करण्यासाठी प्रोत्साहन देतात की वेअर वी वॉन्ट टू रीच, आपल्याला कुठं जाऊन पोचायचं आहे यासाठी, म्हणजे ध्येय कुठपर्यंत गाठायचं ह्याच्यासाठी ह्या 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. इन ऑर्डर टू गेट देअर, आणि तिथे पोचण्यासाठी, हावेवर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस. तरीही हावेवर म्हणजे वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस, एवढं असून पुरेसं नाही, तर आपल्या मनामध्ये तशा सजीव चित्र निर्माण झाली पाहिजेत. मग त्या लाईफ इमेजेस पाहिजेत. डाऊन टू अर्थ पाहिजे आपण. डाऊन टू अर्थ म्हणजे प्रॅक्टिकल पाहिजे, वास्तववादी, जमिनीवर पाय पाहिजेत, आपल्याला जाणीव पाहिजे. आज अभ्यास केला आहे का? केला नसेल तर नाहीच केला, केला आहे तर केलायच, पण पुन्हा त्यात सातत्य ठेवायचं. अँड प्लॅन टू एक्झिक्यूट. टू एक्झिक्यूट म्हणजे कार्यान्वित करण्यासाठी, राबवण्यासाठी एक योजना पाहिजे. आवर स्ट्रॅटजीज म्हणजे ज्या काही आपल्या क्लुप्त्या आहेत किंवा ज्या काही डावपेच आहेत, ते त्या ध्येयप्राप्तीसाठी राबवण्यासाठीचा एक आराखडा सुद्धा आपणाकडं पाहिजे. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स. बघा द क्वालिटी काय म्हटलं इथं, द क्वालिटी म्हणजे जे अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी, कशाची एनर्जीची क्वालिटी अँड क्वांटिटी आहे. क्वालिटी म्हणजे किती गुणात्मकता आहे आणि क्वांटिटी किती मोठ्या प्रमाणात एनर्जी आपण वापरतो. वी पुट फोर्थ, त्याचा परिणाम काय होतो, डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स, तर त्याचा थेट परिणाम कशावर होतो, तर परिणामांवर होतो. रिझल्ट्स जे मिळतात ते अप्रतिम मिळतात. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट, ही खूप महत्त्वाचं वाक्य, सुंदर वाक्य बघा. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट, म्हणजे एखादं जे ट्रम्पेट असतं, पिपाणी म्हणा, पोगणा म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, जसं एखादं काय असतं, वाद्य असतं, ज्यात आपण काय करतो, हवा भरतो. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन, वी कांट गेट एनिथिंग आउट. जर त्यात आपण पूर्ण प्राण फुंकले नाहीत त्या ट्रम्पेटमध्ये, तर काय होऊ शकत नाही, तर आपल्याला त्यातून आवाजसुद्धा येणार नाही. म्हणजे एक तुतारी द्या मजा अनुनी म्हणतात तसं, ती फुंकीनं मी स्वप्राणाने, स्वतःच्या प्राणाने, प्राणपणाने जर मी फुंकली, तरच त्यातून चांगला आवाज निघणार आहे, तोच जगाला ऐकायला जाणार आहे. खूप सुंदर पाठ आहे हा, माझा खूप आवडता पाठ आहे, म्हणून तर याचं मी लेक्चर करतोय. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. बघा सक्सेस, यश हे काय असतं बघा, तर एक वॉक असतं. वॉक म्हणजेच काय असतो, एक प्रवास असतो. इन द डार्क म्हणजे अंधारात चाललेला आपला प्रवास असतो, न थकता न दमता. फाइंडिंग द राईट फुटिंग, आणि योग्य पावलासाठीचं जी जागा शोधणं आहे. प्रिसाइजली मास्टरिंग, प्रिसाइजली म्हणजे मास्टरिंग द स्किल्स, त्याच्यासाठी अगोदरच काय करायला हवं, मास्टरिंग द स्किल्स, आपली जी कौशल्य आहे त्याच्यावर जर अचूकपणे आपल्या मास्टरिंग करायचं असेल, प्रभुत्व संपादन करायचं असेल. अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस, आणि जर पुढच्या पावलाकडे जायचं असेल, पुढच्या पावलासाठीच्या जागेवर जायचं असेल. एक एक पाऊल अंधारात टाकताना बघा, विचार करा, आपण अंधारात चालतोय, मग सावधपणे चालतो ना, एका पावलाची जागा विचार करतो सुरक्षित आहे का, आणि मग पुढच्या पावलाकडे जातो. ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड
टॅकल द प्रॉब्लेम. आता ही सगळ्या समस्या सोडवण्यासाठी ऑल डिपेंड, सगळं कशावर अवलंबून आहे? ऑन हाऊ वी अप्रोच. अप्रोच म्हणजे सामोरं जाणे, अँड टॅकल म्हणजे काय करणं? त्याच्याशी लढणं. द प्रॉब्लेम, समस्येला सामोरं जाणं आणि त्याच्याशी लढणं आपण कसं करतो याच्यावरच काय असतं तर आपल्याला राईट फुटिंग, आपल्याला योग्य मार्ग किंवा त्याच्यावर स्किल फॉर मास्टरी मिळवता येऊ शकतात. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ अवर नेक्स्ट स्टेप. खूप सुंदर हा पॅरेग्राफ आज अप्रतिम आहे. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट. बघा, जिथे आपण आहोत वी आर टू वेअर वी वॉन्ट, तिथून जिथे जायचंय तिथे जायचं असेल त्याच्यासाठीचा बेस्ट वे, सर्वोत्तम मार्ग काय आहे? टू बी म्हणजे असा आहे तो की इज टू फाइंड द फुटिंग ऑफ अवर नेक्स्ट स्टेप. आपण 10 वर्षानंतर विचार नाही करायचा, आपल्याला आज काय करायचं, या क्षणाला काय करायचं, पुढच्या पावलासाठी आपल्याला योग्य जागा कशी निर्माण करता येईल अंधारात, सुरक्षितपणे पाऊल आपलं जाईल का दरीत जातोय पाऊल अंधारात आपल्या मार्गावर, यासाठी पुढचं एका एका पावलानं आपण एक एक पायरीनं पुढं गेलं पाहिजे. अत्यंत सुंदर असं हे वाक्य आहे. वेन वी टेक द नेक्स्ट स्टेप इट शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. बघा, मग ज्यावेळी वेन वी टेक द नेक्स्ट स्टेप, आपण ज्यावेळी अंधारात चालताना पुढचं पाऊल टाकत असू तर त्या पाऊलाने काय केलं पाहिजे? इट शूड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. तर त्याने सपोर्ट केला पाहिजे आपणाला, आपल्या शरीराला काय केलं पाहिजे? सपोर्ट दिला पाहिजे. अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक, आणि कोणत्याही प्रकारे न डगमगता, आपल्याला न लडखडता, न अडखळता, न धडपडता त्याने आपल्याला बळ दिलं पाहिजे. म्हणजे आपण अशा पद्धतीनं प्रयत्न केले पाहिजे जे प्रयत्न आपल्याला यशस्वी होण्यासाठी बळ देतील. खूप सुंदर असा हा पाठ होता, आणि हा पाठ थोडा मोठा झाला आहे व्हिडिओ, पण असू द्यात, काय हरकत नाही. संपवणं वन शॉटच महत्त्वाचं असतं. तर नक्कीच तुम्ही सुद्धा या स्मार्ट गोल्सचा वापर करून तुमचं आयुष्य सुंदर करू शकता. 5 ते 10 वर्ष आयुष्यात तर आपण म्हणजे जे मर कष्ट करायचं त्यापेक्षा छानपैकी मन एकाग्र ठेवून अभ्यास केला तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. आय एम व्हेरी कॉन्फिडंट अबाउट माय स्टुडंट्स. You all will be very successful in your life. For that you have to keep in your mind, be smart. Thank you very much.